गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार. आजची मग सकाळ महाकालच्या चरणी. हं. सकाळी सकाळी महाकालच्या दर्शनाला निघालोत आपण. तर ते दादा गंध लावतेत, चंदनचा गंध. एकदम प्रसन्न वाटतं. चंदनाचा सुगंध हं. याचा गंध लावलेला असतो आपल्या माथ्याला. मावशी पण लावत्यात. चंदनाचा गंध वगैरे लावून सकाळच्या प्रसन्न वातावरणात आपण निघालो आहोत. ते म्हणतात ना, जब माथे पे लगे चंदन का तिलक और लिखा हो महाकाल, अब माथा टेकूंगा के उसके दर पे, फिर दर पे. सुलझेंगे मेरे हर सवाल. तसं सकाळी सकाळी सगळे मुलांना वगैरे सगळ्यांना गंध आणि महाकालचा गंध लावून आम्ही आता दर्शनाला दर्शनासाठी. जाणार आहेत. सकाळचे 6:30 वाजले आहेत. 6:30ला आम्ही दर्शनाला वेळ होते आमची. मुलांची बघा कशी घाई असते, सगळ्यांना गंध लावायचा, दादाला पण गंध लावायचा. दादा म्हणतो छोटा लाव. छोटा नाही लावायचा दादा, मोठाच मोठा. लावायचा म्हणून लगेच बारक्या मुलांनी दादाला धरून गंध लावला. आई आता पण बघा आमची आई काय बोलतीये. बोल. म्हणे की माझी खूप दिवसापासून इच्छा होती महाकालेश्वरला यायची. आज पूर्ण झाली. दीपावळीत निघालता पण नाही येणं झालं. दीपावळीत बोलवलंच नव्हतं. खूप दिवसापासून इच्छा इच्छा होती. होती सगळ्यांचीच हा. महाकालला येण्याची. दिवाळीतच यायचं होतं आम्हाला, पण नाही येणं झालं. त्याच्यामुळे सगळे असे एकदम प्रसन्न आणि निघालोत आपण आता महाकालच्या दर्शनासाठी. सकाळी सकाळी एकदम प्रसन्न वातावरणामध्ये मंदिरात आतमध्ये पोहोचलोत. पोहोचलो आहोत. गर्दी नाही, काय नाही, असं काय नव्हतं. चेहऱ्यावरती बघा किती आनंद आणि प्रसन्नता आहे. प्रसन्न वाटते. दर्शनाची शूटिंग करू शकत नाही का, आतमध्ये बाहेर. कॅमेरा अलाउड हा, नाहीये. बाहेर बाहेर म्हणून केलंय. बाहेर येऊन आम्ही असे थोडेसे हम्म. फोटो काढले, शूटिंग केली, महादेवाचरणी प्रार्थना केली, सगळ्यांना सुख समृद्धी आणि आनंद लाभो, आरोग्य. जीवनातील सगळे दुःख दूर होत. आणि इथं उज्जैनला आल्यानंतर म्हणतात की वेळ नाही, आपला काळच बदलतो. बदलतो. हा. आता पुढील पार्ट मध्ये भेटूया श्री क्षेत्र ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरला. थँक्यू.